काँग्रेस सरकार तेच आणि भाजप तेच करते. स्वामीनाथ वाट बघून बघून वर गेले आयोग लागू होईन कधी म्हणून. केंद्रातलं सरकार चांगलंच आहे आणि ते केंद्रात आलंच पाहिजे. 370 जे होतं ते हटवलं तेच लय मोठं कारण आहे त्यासाठी. एवढे बायपासचे सगळे रस्ते झाले तर उड्डाण पूल झाला, विकास होतोयच ना, असं नाही ना. कांद्याला बाजारभाव नाही, आमच्याकडे द्राक्षाला बाजार नाही. नगर तालुक्यातला प्रॉपर शेतकरी पाहिलं तर कांद्यातून बाजूलाच निघायला नको म्हणतोय. थोडंफार बाजूला निघायला पाहिजे ना. दुसरे पिकं बी आहेत ना. बरोबर शिमला आहे 12 महिने 500 रुपये विकली. आतापर्यंत एक दिवस बी भाव कमी नाही. का नाही करत शेतकरी? सुजय विखे काम केले त्यांनी. उड्डाण पूल झालं, रस्ते 150 कोटी संग्राम भाई जगतापनी हे आणलं, निधी आणला, आता रस्ते होतील. धडधडीत व्हिडिओ येऊ राहिले. लंके साहेबांचे कार्यकर्ते येऊ राहिले, म्हणजे अशी गुंडगिरी चाललेली. विखे साहेबांचा एक सुद्धा व्हिडिओ ना. विखे साहेब एवढा मोठा खासदार म्हणजे पण राहणीमान करतात एकदम सर्वसाधारण राहणीमान, कुणाला अंतर देत नाही, काही नाही. मोदी सरकारला बघून सुजयदादांना मतदान करणार. सुजयदादा वन साईड निवडून येणार. लंके साहेब फक्त फुग्यातली हवा आहे. थोडे दिवस आता लोकांना खरा चेहरा कळत काय असतो काय नाही. जे काम सुजयदादा विकास करू शकतात ते बाकीचे कोणाचं काम नाही. वंजारी समाज म्हणजे पूर्ण बीजेपीच. इथं कोणी आलं तरी आम्ही फक्त कमळ. आमचा पाथर्डी भाग सगळा कमळाकडे. सुसंस्कृत उमेदवार आहे, डॉक्टर आहे, याचं गुंडागिरी नाही, काही नाही. 4 पिढ्यापासून राजकारण चालू आहे. आता त्यांनी समजा स्वतः आशिया खंडातला पहिला सारी सरकारी कारखाना काढला, तेव्हापासून तर आजपर्यंत तरी अशी उद्धट भाषा ऐकली नाही. पण आता जो कोणी उमेदवार आलाय तर ते आता सांगताय की आम्ही पियाचा बाप आलाय म्हणून सांगा, अशी त्यांची भाषा. मग हे नगर शहरातल्या लोकांना असं राजकारण जमत नाही. नगर शहरातल्या लोकांना शांतता पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, असं राजकारण पाहिजे नसतं. कोरोना काळात लंके साहेबांनी काम केलं म्हणते. पब्लिसिटीचे म्हणतो आपण स्टंट, तर ते फक्त लंके साहेबांनी घेतलं. जे दादांच्या रक्तात नाही. दादा स्वतः सांगतात, मी जर एखाद्यावर ट्रीटमेंट करत असेल, मी जर तो व्हिडिओ काढत असेल तर ते असं मत आम्हाला पाहिजे नाही. एखादा मरतोय आणि त्याला आपण त्याच्यासमोर जाऊन व्हिडिओ काढत बसायचं, म्हणजे कुठल्या घराचं राजकारण आहे? मोदीमुळे रस्ते चांगले झाले, बायपास केले, सगळं मस्त काम झालंय. सगळ्याला त्यांनी धान्य वाटलं, सगळं केलं. कोणाला गॅस दिले, कोणाला घरं दिले पक्के. अजून काय पाहिजे तुम्हाला? मोदी काही कोणाला सगळ्यांना किराणा भरून देणार नाही. आपल्या डोक्याने आपण टेक्निकल शेती करतो, त्या पद्धतीने आपण शेती करून आपल्याला कसं उत्पन्न मिळेल हे पाहिलं पाहिजे. लंके साहेब म्हणते फोन उचलत नाही. आज तो खासदार आहे, आज नगरसेवक लोकांच्या घरोघरी नाही पोहोचतो, तो खासदार आहे. टमाटा आता जाता 2 रुपये 3 रुपये किलो. तोडायचा खर्च सुद्धा निघत नाही. जीएसटी बरोबर शेतकरी मेला. जीएसटी घेतो, पण बाकीची फॅसिलिटी आहेत ना आपल्याला. 2000 रुपये देतो आपण. प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एका हाताने घेतलं तर दुसऱ्या हाताने द्यावंच लागतं. आता रस्त्याचं एवढं आपल्या भारतामध्ये डेव्हलप चाललेलं आहे. हे रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा माल जे 4 तास लागत होता ते 1 तासात पोहोचवायला लागला. साहेबांवर एवढे गुन्हे दाखल, त्याचे खासदार साहेबांवर एक सुद्धा कोणा दाखल नाही. युद्ध चालू होतं जागतिक स्तरावर. आपली भारतीय मुलं तिथे अडकली होती. फक्त या तिरंग्यासाठी आपल्यासाठी युद्ध थांबवले गेलं आणि त्या मुलांना भारतात आणले गेले. कमीत कमी पारण्या तालुक्यात लंके साहेबांचे काम नाही. जिथं राहते त्यांनी काम नाही, मग ते जिल्ह्याचा काय विकास करणार? लंके साहेबांनी कोविड मध्ये केले म्हणते एकदा काम. तेव्हा तर सगळेच करत होते ना मदत. त्यांनी फक्त व्हिडिओ काढले. आता मी किती का मदत केली? मी कमीत कमी 2 लाखाचा भाजीपाला वाटला. मग मी असंच व्हिडिओ टाकून सांगायला पाहिजे का नाही सगळं मीच केलं. निकाल जाहीर होईल. अहिल्यादेवी नगरचे खासदार आपले सुजयदादा विखेच येणार निवडून. विखेच निवडून येणार 100% गॅरंटी सहित घ्यायचं. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांचं नेमकं म्हणणं काय, प्रश्न काय, समस्या काय आणि काय पद्धतीचा विचार करून ही सगळी मंडळी मतदान करणार आहेत, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने चर्चा करतोय. आणि याच संदर्भाने बोलण्यासाठी आपण कालपासून अहमदनगर जिल्हा, पूर्वीचा आता त्याला अहिल्यानगर नवीन नाव दिले, त्या नगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या नगर जिल्ह्यामधले नगरकर नेमकं काय म्हणताय? दक्षिण मधला जो मतदारसंघ आहे तिथं सुजय विखे पाटील विरुद्ध लंके अशा पद्धतीचा सामना आहे. त्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्या संदर्भानं बोलण्यासाठी मी आता नगर शहरामध्ये असलेल्या भाजी मार्केटमध्ये, हे सकाळचं टायमिंग आहे, जवळपास 8:30 वाजले. त्या बरीच लोक त्या ठिकाणी भाजीपाल्यांची खरेदी असेल, विक्री असेल किंवा बरंच काय उलाढाल या ठिकाणी चालले. या सगळ्या भाजीपाल्याच्या उलाढाली सोबतच इथल्या राजकीय उलाढालीबद्दल ही सगळी मंडळी काय बोलतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय हे जाणून घेण्यासाठी मार्केटमध्ये आलोय. चला तर मग सुरुवात करूया. मार्केटमधली लोक नेमकं काय म्हणतायत, लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, लोक कुठल्या मुद्द्यांवर उद्या लोकसभेचं मतदान करणार आहेत. इथं निलेश लंके विरुद्ध विखे पाटील अशा पद्धतीचा सामना आहे. आणि तो सामना होत असताना लोक नेमका कुठल्या मुद्द्यांचा विचार करून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मतदान करणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टीच्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी संवाद इथल्या लोकांशी साधणार आहोत, बोलणार आहोत. हे संपूर्ण मार्केट यार्ड वेगवेगळ्या भागामध्ये इथं लोक बसले, त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया आणि मग जाणून घेऊया की नेमका उद्याचं मतदान करत असताना या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय असतं, त्यांचा कौल काय असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक साधारण शेतकरी बरेच ग्रामीण भागातून इथे येत आहेत, तर त्या शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय, त्याच्या समस्या काय आहेत, खरेदीला ग्राहक येतोय तो नेमकं काय म्हणतोय, ह्या गोष्टी जाणून घेऊया. इकडे दादा बसले. दादा नमस्ते.
नमस्कार. काय नाव आपलं? आढाव चंद्रकांत. बरं, व्यापारी आहात, शेतकरी आहात, माल घ्यायला आलाय, द्यायला आलाय? शेतकरी शेतकरी कुठल्या गावचं? पिंपळगाव उज्जैनी. बर, तालुका नगर नगरचं शिंदे पोखर्डी. बर, काय म्हणतात शेतकरी सध्यावर ह्या निवडणुकीत धकाधकीत? शेतकरी नाराज आहे. नाराज आहे शेतकरी. का नाराज आहे वाटतो शेतकरी नेमकं? महागायच्या तुलनेत रेट नाही ना. हं, खत औषधं भरपूर वाढली. हं, हं, शेतकरी हं, कांद्याला बाजारभाव नाही. हं, हं, आमच्याकडे द्राक्षाला बाजार नाही. हं, खर्च हं. त्यामुळे नाराज आहे शेतकरी. काय वाटतं इथं सुजय विखे पाटील आणि लंके अशा पैकीचा सामना आहे, समोरासमोरची लढत आहे, कुणाचं पारडे यंदा जड राहील असं वाटतं? आमच्याकडे तुतारीच. तुतारीचंच वाटतं. बरं, ठीक आहे. नमस्ते. तुमचं गाव? पिंपळगाव. दोघी एकाच गावचं. एकाच. काय घेऊन आलता आज? कारले होते. कारले होते. कशी गेले कारले 40 रुपये किलो? बरं, चांगला तर गाव नाही. शॉर्टेज आहे मालाचं. शॉर्टेज शॉर्टेज आहे हो. तिथं. बर, काय म्हणते लोक यंदा इकडे? नाराज आहे. आम्ही वैयक्तिक नाराज आहे. नाराज आहेत लोक. हो. काय मुद्द्यांवर शेतकरी साधारण उद्या मतदान करेल असं वाटतं? जास्त महागायच्या तुलनेत आहे ना उत्पन्न व्हाय ना शेतकरी राड्यात चालले, तोट्यात चालले शेतकरी. हं, कांद्याला बाजारभाव नाही. हं, हं, आमच्याकडे द्राक्षाला बाजार नाही. हं, खर्च हं. त्यामुळे नाराज आहे शेतकरी. ठीक आहे. नमस्ते. तुमचं गाव? पिंपळगाव. दोघी एकाच गावचं. एकाच. काय घेऊन आलता आज? कारले होते. कारले होते. कशी गेले कारले 40 रुपये किलो? बरं, चांगला तर गाव नाही. शॉर्टेज आहे मालाचं. शॉर्टेज शॉर्टेज आहे हो. तिथं. बर, काय म्हणते लोक यंदा इकडे? नाराज आहे सगळे. नाराज आहेत सगळे शेतकरी. नाराज आहेत. बरं. का कुठल्या मुद्द्यांवर वाटतं यंदा मतदान होईल? शेतकरी फक्त आहे ना त्याला ज्या पिकवतो त्या वस्तूला भाव भेटला पाहिजे. घ्यायची ज्या वस्तू त्या महाग आहेत, खत औषध सगळे महाग होत चाललेत आणि जे उत्पन्न करतो त्या वस्तू स्वस्त होत चालल्यात. त्याच्यामुळे शेतकरी विचार करूनच मतदान करणार आहे. जो आपलं मागण्या मान्य करीन त्यांनाच मतदान करेल शेतकरी. त्यांनाच मतदान करेल 100%. ठीक आहे. जो मागण्या मान्य करेल. नमस्कार म्हणलं. नमस्कार. काय नाव आपलं? देवीदास मारुती मिसाळ. बर, मिसाळ साहेब काय यंदा इकडं वातावरण लोकसभा? वातावरण सगळं कमळच आहे. कमळच आहे? हा, सगळं कमळवाला. बर, का कमळ आहे? हा, कशा पाय कमळ म्हणते ती? कमळ मग आता मोदी सरकार चांगलं आहे ना, एकदम कामं करते चांगले. बर, चांगला आहे. हा, इथं विखे पाटील विरुद्ध लंके असे सामना आहे. काय करतील लोक? कमळच मारते. कमळच मारतील. हो. हा, 101%. 101%. का बरं वाटते तसं? का बरं वाटतंय म्हणजे सरकार सगळं याच आहे ना, विकासाचं आहे ना. काय विकास केला असं वाटतो सरकारने इथं आसपास? काय आता दिसतंय? किती बदल झालाय, आता किती याच्यापेक्षा काय व्हायला पाहिजे? हा, बर. ते नाव उदाहरण घ्यायचं आलं तर आता उदाहरण सगळं ऑनलाईन झालंय. कुठं काही शेतकऱ्याला बी भरपूर फायदे दिलेत, पण आता शेतकरी काय याचा 4-2 वाहनाला जर भाव नसले तरच नाराज आहेत, नाही तर सगळं चांगलंच आहे ना. बाकी वाहनाला भाव आहे. हा, बाकी आहे ना, तर थोडंफार कमी जास्त होतच ना, आहे की नाही? हा, ही सरकार कोणाची जरी आली तरी शेतकऱ्याच्या मालाचं गणित बसू शकलं असं वाटतंय. कारण मागे एवढ्या वर्षी काँग्रेस होतं, हमीभाव मिळाला नाही. ही 10 वर्ष हमीभाव त्यांचे मिळाला प्रयत्न नाही. चालू आहेत. कसं करायचं याचं? त्यांचे प्रयत्न चालू आहेत ना, बर. सरकारचे प्रयत्न चालू आहेत शेतकऱ्याबाबत. मावशी काय घेऊन आले ते? का काय न्यायला आले? भाजीपाला विकते. थांबा, भाजीपाला विकता? हो. बरं, दिवसभर इथं असते का मग? नाही, इथून घेते. भाजीपाला इथं घेता? इथून घेते आणि बाहेर गावी जाते. बाहेर गावी जात? हो. बर, काय बाहेर जिथे विकता तिथे लोक काय म्हणतात? कुणाची हवायला इथं? कुणा बाजून लोक बोलते ती? मोदी म्हणते ती का तुतारी म्हणते ती? मोदी म्हणते. हो. का बर? मोदी सरकारने हे केलं ना. हा, काय केले? काय कामं झाली का इथं? काय झाले ना, रोडचे कामं झाले, घरकुल दिले, हा, बसला अर्ध फ्री तिकीट दिलं. हा, ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? रमेश गुगरकर. गाव? कात्रड वांबोरी. कसं काय सकाळ सकाळी इथं? मार्केटला टमाटे घेऊन. वा, दरबीर आहे का? टमाट्याने 3 रुपये किलो. लई लावताय बातम्या बघितल्या. 2 कोटी झालं म्हणले इकडे टाकताय रोप कसं करायचं? आणि मग आता काय करायचं? 3 रुपये किलो जाऊ राहिले. मग आता कसं परवडतंय का? औषध तर निघतंय का? औषध प्यायला निघत आहे, बाकीच्याला नाही निघायचं आता. भाजप सरकार चांगलं आहे पण शेतकरी विरोधी आहे. हो, तसं देशाला चांगलं आहे ते, पण शेतकऱ्याचा पूर्ण काटा करते. शेतकऱ्याच्या भावना थोडं समजून घेतलं पाहिजे मला. लंकी विरुद्ध विखे पाटील सामना लागला, कसं वाटलं ते? आता काय ते दोघांचं भवितव्य सांगते लोक, जनतेच्या ताब्यात आहे. तुम्ही जनताच आहे की? हो, जनताच आहे ना. कोणाकडे?
आता आम्ही पहिल्यापासून भाजपचीच माणसं आहेत, मग आता बघू यंदा काय करायचे ते. बर पहिल्यापासून भाजपची यंदा म्हणजे हो. पलटी आहे. पलटी आहे. नाही तसं नाही अजून तसं पक्का निर्णय नाही आमचा. इकडे गेल्यावर तर लय आम्हाला किंमत देते असं थोडे. इकडे गेलं सारखं जाळवणार आहेत का आम्हाला. शेतकऱ्याच्या गेमा दोन्हीकडे आहेत. ही कांदा रडवणार कायमच आहे, टोमॅटोचं कायमच आहे. ही शेतीमालाचं जोपर्यंत धोरणात्मक नियोजन होत नाही, कारण हमी भावाचा मुद्दा साहेब महागाई तर त्यांना माहित असतो, तुम्हाला माहित आहे की केव्हा हमी भाव द्या म्हणून स्वामीनाथन आयोगाने सांगितलं. बरोबर आहे. त्याच्यावर 30 वर्ष काँग्रेस बी गेली, 10 वर्ष काय किती दिवस का शेतकऱ्याच्या मुळे उठत येईल सगळे. शेतकऱ्याच्या मुळावरच उठलेले सध्याला सगळं. काँग्रेस सरकार तेच भाजप तेच करतंय. स्वामीनाथन वाट बघून वर गेले, आयोग लागू होईन कधी म्हणून अहवाल देऊन. अजून अहवालाचा काहीच नाही, फक्त येते संसदेत मांडते पण होतच नाही काही. चालू आहे यंदा. करू आता यंदा बरोबर. बरोबरच करूया. नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं साहेब? किशोर पालवे. पालवे साहेब, काय इकडं आपले पालवे प्रदेश आपलंच आहे. काय काय माळव घेताय? घेत नाही, आम्ही विकतो. दिसते हो मला. आलं, लसूण, मिरची, लिंबू. काय लिंबाचा काय भाव सर? लिंब चालले 100-120. 100-120 झाले. हो. बर भाव निभार भाव आला. बाकी आता काय इकडे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं वातावरण काय, येते प्रचार करून जाते. जनता जो निर्णय घ्यायचा ते घेणारच येणार आहे. बर मग चर्चा काय पारड काय म्हणते? नाही, इथं ती चर्चा होत नाही, इथं फक्त मालाची चर्चा होती. माल वर काय, तुम्ही व्यापारी लोक आहे, वर काय वाटतं ही केंद्रातलं सरकार तुम्हाला कसं आहे? चांगलं आहे का? चांगलं आहे, चांगलं आहे. केंद्रातलं सरकार चांगलंच आहे आणि ते केंद्रात आलंच पाहिजे. काय वाटतं ती सरकार का असण्याची काय कारण सांगता येते? असण्याची कारण आता तुम्ही मागचं पंचवार्षिक पाहिलं तर 370 जे होतं ते हटवलं, तेच लय मोठं कारण आहे त्यासाठी. विकास कामं झाली का या 5-10 वर्षामध्ये? भरपूर झाले ना. आता एवढे बायपासचे सगळे रस्ते झाले, तर उड्डाण पूल झाला, विकास होतोयच ना, असं नाही ना. बायपास झाले, रस्ते झाले म्हणते. आता इथं यंदा बघितलं तर ही तशी दर वर्षीपेक्षा वेगळी जाणवते निवडणूक. चुरशीची होईल असं वाटतंय. विखे पाटलांचं इथं पाठीमागचं 60-70 वर्षाचं इथलं त्यांचं काम आहे. एक सुसंस्कृत घराणं म्हणून त्यांच्याकडे बघते. पुन्हा एकदा लोकसभेत येतील असं वाटतं. येतील ना, का नाही? ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. तुमचं काय मत? सुजय विखे. सुजय विखे पाटील. हा हो. तर त्यांचा काम चालू इथं विखे साहेबांचे. विखे फाउंडेशन वरून बरेच गोरगरीब जनतांनी हे केलेले. तर लंकेनी मस्त कोरोना काळात केलेले, पण एक वर्षाचा समजा कोरोना काळ कधीच्या नावात आला, पण विखे फाउंडेशन वरून गोरगरीब जनतेच्या हे होते, ऑपरेशन होते, म्हणजे लोक फायदा घेते. कारण की गेले 50 वर्ष विखे पाटलांचे साम्राज्य म्हणजे विखे साहेबांचा बालिक केला इथे. हा होय, ते माणूस म्हणत होता की काय लंके साहेबांनी कोरोनात 1 महिना केलं म्हणजे झालं का? कारण की लंके साहेबांनी कोरोना काळात केलं, पण लंके साहेबांचं हे नाही ना. कारण की गोरगरीब सरकारी कर्मचाऱ्यांचं सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. तसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत. पोलिसांना धमक्या द्यायच्या, असं काल परदेशी पीएला म्हणलं तुमचा बाप येतोय, म्हणजे असं गुंडगिरी क्षेत्रात हे नाही ना. गुंडगिरी केली नाही पाहिजे. आणि खासदार साहेबांनी जर का गुंडगिरी आता निवडून यायच्या आधी त्यांची दमदाटी आहे, सुपया एमआयडीसी हप्ते चालू आहेत, तसं म्हणा गेलं तर मग आज सुजय विखे जसं निलेश लंके साहेबांवर एवढे गुन्हे दाखल आहेत, त्याचे खासदार साहेबांवर एक सुद्धा गुन्हा दाखल नाही. तर खासदार साहेब आता आम्ही कमीत कमी नगर शहरातून कमीत कमी 1-1.5 लाख लीडने तरी सुजय विखे साहेबांना पुढे काढू. आमची मिटिंग झाली साहेबांची. कोतकर घराणं झालं, जगताप घराणं, करडे साहेब, म्हणजे नगर सिटीचं म्हणजे सगळं विखे साहेबांच्याच मागे आहेत. तर कमीत कमी पारनेर तालुक्यात लंके साहेबांचे काम नाहीत. ते राहते जिथं राहते त्यांनी तिथं काम नाही, मग ते जिल्ह्याचा काय विकास करणार आहे? बरोबर आहे. 550 वर्षापूर्वीचा निकाल मोदी साहेबांनी राम मंदिरच्या याच्यात दिलेला आहे. अजून पण ज्ञानवापी झालं, बाकीचे मंदिर झाले, हे आम्हाला गॅरंटी की बाबा मोदी साहेब ते निर्णय लावू शकतात पुढे. इथं नगर शहरात म्हणून काय बदल झाला का? काय कामं झाली का? अशी दिसणारी कामं काय दिसत आहेत का? झालेत ना. उड्डाण पूल झालेला आहे, सिमेंट कॉन्क्रीट रोड चालू आहे. आता मी स्वतः एक नगरसेवकाचा पे, आमचे कमी कमी आमच्या वार्डात 15 कोटीचे काम पेंडिंग आहेत, काही कामं चालू आहेत वार्डात सुद्धा. माझ्या घरापाशी ड्रेनेज लाईन आहे. अख्ख्या केडगाव शहरात 15 सभा मंडप आहेत, 10 सभा मंडपाची कामं झालेली आहे, बाकीचे काम सभा मंडपचे कामं होणे बाकी आहेत.
बर कसं करायचं यंदा आता दोन पद्धतीच्या गोष्टी लोक इथं बोलते ती एक लंके साहेब म्हणते ती सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, साधा माणूस आहे. तर काय वाटतं त्याबद्दल काय प्रतिक्रिया? साहेब नगरची जनता एवढी येडी पण नाही ना की बुवा साधा माणसाचा आणि सोंग करणाऱ्या माणसाला ओळखताना. आता समजा मान्य आहे बलंके साहेब म्हणजे फोन उचलत नाही, आज तो खासदार आहे, आज नगरसेवक लोकांच्या घरोघरी नाही पोहोचतो, तो खासदार आहे जिल्ह्यात. आता काही आता निमगाव वांगरडेमध्ये लंके साहेबांचेच कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला आणि तिथं म्हणलेलं विखे साहेब हे करीत नाही, म्हणून लोक गावाची जनता सुद्धा ठरती नाही किंवा काय की बाबा विखे साहेब काम करतात का नाही. कारण की मी माझं असं म्हणणं कारण की मी लंके साहेब म्हणले 2 लाखांनी, पण आम्ही कमी कमी 3 लाख मतांनी विखे साहेबांना निवडून आणणार. त्या हिशोबाने आमचं काम चालू आहे प्रयत्न. एमआयडीचे हप्ते चालू आहेत नाही आणला धडधडीत व्हिडिओ येऊ राहिले की लंके साहेबांचे कार्यकर्ते हे करू राहिले हप्ते घेऊ राहिले. ते व्हिडिओ क्लिप पण व्हायरल आहे. त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी तशी बाईट दिली विखे साहेबांविरोधात, त्यांना विखे साहेबांना गोळ्या घालायची धमकी दिली, म्हणजे अशी गुंडगिरी चाललेली. तर विखे साहेबांचा एक सुद्धा व्हिडिओ ना, विखे साहेब सर्वसाधारण एवढा मोठा खासदार म्हणजे पण त्याचा राहणीमान कसं एकदम सर्वसाधारण राहणीमान, कुणाला अंतर देत नाही काही नाही. विखेंचं एवढं मोठं आता घराणं आहे इथं, त्यांच्या पंजोबानी पहिला आशिया खंडातला सहकारी साखर कारखाना काढला. बाळकृष्ण विखे त्यांचे बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण आहे. त्यांचं ही माणसं मोठी आहेत, यांच्या संस्थावर शहरात योगदान आहे काय माणसं आहे ना. आता मागच्या वेळेसच संग्राम जगताप विरोध विखे साहेबांचे, पण ह्या 5 वर्षातले एकत्र आलेले आहेत ना. म्हणजे आता समजा बाकीच्या जिल्ह्यात तुम्ही बघता आमदार खासदारांचं वेगवेगळं असतं, पण तसं आमचं नगर शहरात एवढं आहे. संग्राम जगताप झालं, विखे साहेब झाले, एकत्र काम विकास कामं चालूच आहेत ना. हे बाकीचे लंकिन विकास कामावर बोलतच नाही, नुसते आरोप करू राहिलेत नाही. तुम्ही विकास कामावर पुढे जा ना. तर विखे साहेबांनी मत दिलं की बाबा आम्ही कामावर, म्हणजे त्यांना निर्धार आहे ना पक्का की आम्ही येऊ शकतो. साहेबांचे कामच असे चालू आहे. कारण की आमचे तरी आम्ही वार्डात तरी विखे साहेबांच्या माध्यमातून, आमदार संग्राम जगताप साहेबांच्या माध्यमातून आमच्या वार्डात काम चालू आहे. ठीक आहे, जनता ह्याच्यासोबत जायला असं वाटतं विखे साहेबांचं 100%. ठीक. इकडे काय काय लोक आहेत. हो नमस्कार. काय इकडे आमच्या सुजय विखे कसं काय असं काय म्हणजे लोक नाव घेतली विखे पाटलांचं काय म्हणतात? सुजय विखे काम केले ना त्यांनी. उड्डाणपूल झालं, उड्डाणपूल झालंय. अजून आता पुढे विजन आहे, मोदीचं विजन मुळे सगळं काम होणार आहे. सुजय विखे हमखास निवडून येणार, 100% निवडून येणार. आता इथं तुम्ही 120% निवडून येणार. सुजय दादा का बर काम केले तेवढे. काय केलं काम मला काय सांगताय? उड्डाणपुलाचा प्रोसेस त्यांनीच केली ना. उड्डाणपूल झाले, आता रस्ते 150 कोटी संग्राम भाई जगतापनी हे आणलं, निधी आणला, आता रस्ते होतील. त्यामुळे सुजय विखे निवडून येतील. सुजय विखे निवडून येतील. मार्केटमध्ये येणारे लोक काय म्हणतील? काय म्हणजे जे प्रतिक्रिया असतील, कोणी कमळ म्हणतात, कोणी तुतारी म्हणतात, त्याचे जे भावना असतात. आता इथं निलेश लंके विरुद्ध विखे पाटील असा सामना आहे. दोघात फाईट होईल असं वाटतंय का तुम्हाला? होईल ना फाईट. फाईट होईल. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दुर्गेश चव्हाण. दुर्गेश भाई, काय वातावरण लोकसभेत? काय विखे साहेबच येणार. कमळच काही झालं तरी. कमळच? हो, काही झालं तरी कमळच. इथं काही वर तर कमळच म्हणलं, कमळच येणार. हो. योगी जगदाळे विरोधात नको काय? नकोच, काही विषयच नाही. काय वाटतं का लोकांनी कमळाच्या पाठीमागे गेलं पाहिजे? नगरमध्ये भरपूर सोयी, समजा मोठा दवाखाना मानला तर विखे साहेबाचा आहे, तिथं फ्री उपचार होतो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फ्री उपचार आहे. इकडे जर गेलं तर सगळीकडे तुम्ही नुसते तपासणीची फी 1000 रुपये, आता सध्या किती 1000 रुपये. आणि जर तिथं गेलं तर 5 रुपयात माणूस पूर्ण फ्री होतो. किती 5 रुपयात फक्त. मग याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? बरोबर आहे की नाही? भरपूर नियोजन म्हणजे असं आहे. लंके साहेबांनी कोविड मध्ये केले म्हणते काम, तेव्हा तर सगळेच करीत होते ना मदत. त्यांनी फक्त व्हिडिओ काढले. आता मी किती का मदत केली? मी कमीत कमी 2 लाखाचा भाजीपाला वाटला. मग मी असंच व्हिडिओ टाकून सांगायला पाहिजे का नाही सगळं मीच केलं. मग मी तर गावचा सरपंच पाहिजे होतो. आज आमच्या गावचा अख्खा सरपंच मी पाहिजे होतो. निम्म्या गावाला भाजीपाला मी फुकट वाटलाय. मग आता ते व्हिडिओ काढून नाही मी तेच टाकायचं का? आज थोडी केवढी ज्यांनी मदत केली सगळ्यांनीच मदत केली. आता याला म्हातार माणूस दिसला, यांनी मदत केलीच.
बरोबर आहे की नाही? ते होतं आता युद्ध टायमाला जे उठत ते उठतच असं थोडी. मग आता तेच लावून जर धरलं तर ते त्याच्यावर सगळं पूर्ण होऊ शकत नाही ना. बरोबर आहे की नाही? असा हिशोब आहे ना. बाकी विकास कामं म्हणून काय कामं सांगता येतील इथे? भरपूर कामं केले ना. असं थोडी आहे. दवाखाना झाला, परत रोड झाले. आता नगर मनमाड रोड होता तो काम बंद होत, ते पूर्ण क्लिअर झालंय. एवढ्या 2 महिन्यात पूर्ण क्लिअर झालंय. म्हणजे एकदम हायवे रोड झाले, काहीच अडचण नाही. म्हणजे असा हिशोब आहे. सोलापूर रस्ता म्हणा किंवा हे म्हणा, बाकीचं भरपूर काम केलेले आहे बा. असं. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? सचदेव श्रीचंद. कुठलं गाव? अहमदनगर. नगरच का? हो हो. काय करता? आम्ही एजन्सीचा व्यवसाय. एजन्सीचा व्यवसाय. हा. बर. काय म्हणते लोक इकडं? लोकांचं म्हणणं आहे की आता अजून जो झालेला विकास आहे त्याच्या पुढे अजून थोडा विकास अजून त्यांना मत दिलं तर पुढे अजून सुधारणा होईल. अजून सुधारणा होईल आणि काही सुधारणा झालेली आहे. त्या हिशोबाने लोकांचा कल भाजपकडे जास्त आहे. त्या हिशोबाने अजून भाजपच यायला पाहिजे. पण मेन विकासाचा मुद्दा आहे, जे काम सुजयदादा विकास करू शकतात ते बाकीचे कोणाचं काम नाही. कारण की आम्ही आता सगळेच नगर शहरात सगळेच माणसं बघतोय, ज्यांनी इतके लवकर निधी आणू शकतात ते नगर मधल्या कुठल्याही माणसाला जमणार नाहीत. तुम्हाला काय तू तरी नाही तुझं नाही कमळ बीजेपी. बीजेपी का? खानदानी पहिल्यापासून वंजारी समाज म्हणजे पूर्ण बीजेपीच. वंजारी समाज पूर्ण बीजेपीच. मुंडे साहेबांनी आमचे फायदे केले म्हणजे आम्ही काहीच बघत नाही कोण आहे ते. सरळ सरळ कमळ हे आमचं मत आहे. पहिल्यापासून ठाम आहे आम्ही. का लोकांनी कमळाला मतदान केलं पाहिजे? आमचं जे काम झालंय की समाजासाठी साहेबांनी आमच्यासाठी केलं तेव्हा आम्ही सगळे कमळाच मतदान करतो. इकडे काय तरुण? नमस्ते. सांगायचं बोलायचं की बोला. काय नाव तुमचं? दिनेश मारुती जायबाय. जायबाय. हो. काय करता? भाजीपाला. भाजीपाला. काय म्हणणं आहे मग? आम्ही कमळाची. कमळच आहे का? पहिल्यापासूनच कमळ आहे. आमचा पातळी भाग सगळा कमळाकडे. पातळी सगळी कमळाकडे आहे का? बरं पहिल्यापासूनच खानदानीच येते. मुंडे साहेबापासून फायदे तेवढे झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही सोडतच नाही मुंडेंना. बर. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेश लालबागे. सुरेश लाल. काय करता? माझं इथे आडत व्यवसाय आहे, दुकान आहे आपल्या भाजीपाल्याच्या आडत आहे. काय म्हणते आडत बाजार काय म्हणते? कुणाच्या पारडं वाटते? जर लोकसभेला काय चर्चा? लोकसभेला सुजयदादांचं आहे पारडं चढ बऱ्यापैकी. बऱ्यापैकी वाटते. हो. का वाटते लोक सुजयदादांच्या पाठीमागे? सुसंस्कृत उमेदवार आहे, डॉक्टर आहे, याचं गुंडागिरी नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित त्यांचं 4 पिढ्यापासून राजकारण चालू आहे. आता त्यांनी समजा स्वतः आशिया खंडातला पहिला सारी सरकार कारखाना काढला तेव्हापासून तर आजपर्यंत तरी अशी उद्धट भाषा, समजा मी तर लय लहान आहे पण इथं आजपर्यंत अशी भाषा ऐकली नाही. पण आता जो कोणी उमेदवार आलाय तर ते आता सांगताय की आम्ही पीआयचा बाप आलाय म्हणून सांगा, अशी त्यांची भाषा. मग हे नगर शहरातल्या लोकांना असं राजकारण जमत नाही. नगर शहरातल्या लोकांना शांतता पाहिजे, सुरक्षितता पाहिजे, असं राजकारण पाहिजे नसतं आणि असा उमेदवार पाहिजे नसतं. इथं विकास कामं काय झाली का? विकास कामं चालू आहे. विकास कामाला गती सुद्धा मिळाली आहे. नाही असं खूप कामं चालू आहेत. शहरात दादांनी विकास केलाय, निधी आणलाय. ज्या प्रत्येक नगरसेवकाला असू, ग्रामपंचायत सदस्य सरपंचाला असू, प्रत्येकाला निधी उपलब्ध करून देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. असं काही नाही की शहरातच विकास झालाय, खेडेगावात सुद्धा त्यांनी दादांनी विकासाचं काम चालू केलं आहे. काय झाली ती कामं सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल? कामं आता शहरात काही रस्ते असतील, काही जलजीवनची योजना असतील, हे सगळं दादांच्या अंतर्गत काय आता काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल, रस्ता असेल, आपल्या ब्रिज झाला असेल आता नवीन, उड्डाण पूल, अशा काही भरपूर गोष्टी आहेत. समजा दवाखाना आहे, दवाखाना आजपर्यंत त्यांनी काय ट्रीटमेंट दिली, आज पण त्यांनी असं काही गाजावाजा करून दाखवलं नाही की बाबा मी हे काम केलं, मी ते काम केलं. त्यांना तशी गरज नाही. कोरोना काळात लंके साहेबांनी काम केलं म्हणते. काम केलं, काम करणं असं कसं असतं, पब्लिसिटी जे म्हणतो आपण स्टंट, तर ते फक्त लंके साहेबांनी घेतलं, जे दादांच्या रक्तात नाही. दादा स्वतः सांगतात, मी जर एखाद्यावर ट्रीटमेंट करत असेल, मी जर तो व्हिडिओ काढत असेल तर ते असं मत आम्हाला पाहिजे नाही. त्यांचं स्वतः हे स्टेटमेंट आहे दादांचं, असं आम्हाला मतच नको. काही कामाचं मत आहे, एखादा मरतोय आणि त्याला आपण त्याच्यासमोर जाऊन व्हिडिओ काढत बसायचं म्हणजे कुठल्या दराचं राजकारण आहे. राजकारणाची पात्रता म्हणजे हलवली त्यांनी, इतक्या खालच्या लेवलला जाऊन मतं मागतात म्हणजे एकदम वेगळा विषय आहे. इथं आता तुमच्याकडे सगळी जनता येत असणार आहे, काय म्हणते लोक पुन्हा मोदी सरकारच्या पाठीमागे जातील? असं आहे, जातील, 100% जातील. लोकांचा कौल आहे, मोदी साहेबांना बघून सुजयदादाला निवडून 100% देतील. इकडे अजून पुढे बरीच लोक मार्केटमध्ये त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? हनुमंत लाटे.
हनुमंत लाटे काय करता तुम्ही? गाडी वाहतो करून महाराज वाहतूक. कुठला गाव? कोथोळ, जिल्हा अहमदनगर, श्रीगोंदा तालुका. या सरकारच्या काळात काही कामं झालीच वाटते का? झाले काम झाले ना, काम झालेत ना, काम नाही झाले झाले ना, भरपूर झाले. रोडचे काम झाले, हे झाले. आता पूर्वी तुम्ही वाहनं चालवायचा, आता रस्त्यावरून जाते पटकन जाते. पहिले वाहन खड्डे होते, आता सुपर रोड झाले. आता वाहनाची अडचण नाही. एक 1-1.5 तास लागत यायला, आता अर्धा तास पाऊण तास आम्ही इथे पोहोचतोय ना. मोदीमुळे रस्ते चांगले झाले. त्या गडकरीने रस्ते चांगले चौकड केले, बायपास केले, सगळं मस्त काम झालंय. चोपडे रस्ते भराभर पळातात. पहिलं तुम्ही आता बघत असाल रस्ते हाल होतो लोक, लई दगड होते. आता हे काय याचे अनुकूल अधिकृत हे याला पैसे आलेले, पण हे केलं कुठे हे तसंच. किती वय आता तुमचं? 73 वय आहे का? हा. काय म्हणते वर लोक मोदी सरकार बद्दल खुश आहेत का? बदल खुश आहे, खुश समजा खुश आहे. बर नाराज नाही त्याच्यावरली पुरी. बर का बरं खुश असते? सगळ्याला त्यांनी धान्य वाटलं, सगळं केलं. कोणाला गॅस दिले, कोणाला घर दिले पक्के. हा, रस्ते भारी झाले. अजून काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला जे पाहिजे ते भेटलंय. शेतकऱ्याला अनुदान टाकीतोय. 2 रुपये किलोनी ते इकडे निलाव कमी भाव गेले ना, 2 रुपये किलोनी तो पैसे टाकीतो शेतकऱ्याला कांद्याच्या याच्यात. मग अजून काय पाहिजे? तरी बी शेतकरी नाराज आहे म्हणते. ते नाराज काय, कवर आहे त्याचं घर भरलं. 4 चाक्या गाड्या जरी घेऊन दिल्या तरी तो नाराजच. खाली एक मारतो, वर एक मारतो, मोठा एक मारतोय. ते कवर आहे राड, त्यांचा उपयोग नाही. महागाई वाढली का? महागाई महागाई किराणावाल्यांची वाढली, इकडे कुठे? ठीक आहे. काय घेऊन चालले पाठीवर? हे भाजीपाला आहे. भाजीपाला न्यायला आलते का? बर काय म्हणते, निवडणुका लागलेल्या माहिती झाले का? आम्हाला आता साहेब दुसरं का? कोणतं साहेब? कळलेले साहेब म्हणजे भाजपच पाहिजे. भाजपच पाहिजे. कशा पाय? मग आता चांगले लोक आहेत. चांगली लोक आहेत. विखे पाटील हा चांगले. आणि निलेश लंके म्हणते ती लोक. आता काय ते लोकांच्या याच्यावर आहे ना. बर माझं तर मत आहे तसं. नमस्कार. नमस्कार, बोला. काय नाव? बर्गे तात्याराम, गाव सारोळावद्दी. काय म्हणतात शेतकरी? बरे खुश आहेत. काय मोदी सरकारनं काय लय हाल केले मग होती शेतकऱ्याचं? कोण? एक आजोबा होत. नाही लोकांचा अभ्यास चुकीचा आहे. हाल कायचे केले? अभ्यास चुकीच्या पद्धतीचा आहे ना. लोकांचा कल काय होतोय, ज्या मालाला भाव जास्त झाले त्याकडे लोक जास्त वळते. तुम्ही प्रत्येक माल करा ना, तुम्ही एकाच मालाकडे वळू नका. तुम्ही आता एकच पीक का करतो? आता बटाट्याचे भाव या वर्षी चांगले आहेत, बटाट्याकडे का नाही वळत? पिकातून बाजूला नाही का शेतकरी? लसणाचे भाव 150 रुपयाचे पुढे. हे भाव दिसत नाही का शेतकऱ्याला? शेतकरी एका पिकातून बाजूला निघा ना. प्रॉब्लेम हा आहे शेतकऱ्याचा. एकच पीक का करतो? आता बटाट्याचे भाव या वर्षी चांगले आहेत, बटाट्याकडे का नाही वळत? पिकातून बाजूला नाही का शेतकरी? लसणाचे भाव 150 रुपयाचे पुढे. हे भाव दिसत नाही का शेतकऱ्याला? शेतकरी एका पिकातून बाजूला निघा ना. प्रॉब्लेम हा आहे शेतकऱ्याचा. तुमचा नगर तालुक्यातला प्रॉपर शेतकरी पाहिलं तर कांद्यातून बाजूलाच निघायला नको म्हणतोय. थोडंफार बाजूला निघायला पाहिजे ना. दुसरे पिकं बी आहेत ना बरोबर. दुसरे पिकं लसूण जवळजवळ 2 वर्ष झाले 100च्या पुढे भाव आहे. का नाही लसूण करत शेतकरी? करावा ना. लसणाला बाजार आहे, टिकून आहे. हे बरेच वेळा असं बी होतंय, जर समजा तुमच्या गावात तुम्हाला कांद्यातनं पैसे झाले किंवा पपईतनं पैसे झाले, आमच्यासारखी चॅनलवाली आली, व्हिडिओ काढला, पपईतनं लय पैसे, सारं गाव पपईला होते. पुन्हा सारं गाव टोमॅटो बी असंच होतं. टोमॅटोनं कोटभर रुपये दिलं, सारं गाव पुन्हा टोमॅटो लावतं. इथं ही नियोजन काय शेतकरी घालू शकत नाही? शेतकऱ्यांनी हे थोडं मार्केटला थोडा अभ्यास करायला पाहिजे. आता युट्यूब चॅनल निघाले, त्यावेळेस दररोज दैनंदिन बाजार व्हावे, त्यानुसार लागवडी करायला पाहिजे पिकाच्या. ज्या मालाला बाजार जास्त आहे त्याची लागवड थोडी कमी करायची. ज्याला बाजार कमी झाले त्याची लागवड केली, शेतकऱ्याच भविष्यात फायदा होऊ शकतो ना. शेतकरी ज्याला भाव जास्त झालाय म्हणून त्याची लागवड करतात. प्रॉब्लेम तो आहे ना. बाकी काय पण शेतकऱ्याचा बाकीचा विकास काय झालाय का सरकार? झालाय ना. शेत काय शेतकऱ्याची जमिनी अशा आहेत का तिथून जे मोदी सरकार 2000 रुपये पेन्शन देते ना, तेवढी बी इन्कम नाही निघू शकत. डोंगराला सुद्धा 2000 रुपये येऊ राहिले ना त्यांना, जर तसा विचार केला तर. जर डोंगराळ जमीन आहे त्या भागात तिथं 2000 रुपये बी पिकणं मुश्किल आहे. गुरं चारली जातात त्याचे बी 2000 रुपये येतात. म्हणजे असं नाही का पैसा येत नाही, येतोय ना.
रस्त्यांचं काय काम आहे? रस्त्याचे एक नंबर काम आहे सर, नाव ठेवायला जागा नाही. मी आता नवीन बायपास आपल्या तिथून झालाय तर अजून एक खड्डा सुगट नाही झाला. एक नंबर क्वालिटी, अशी कामं नाही रस्त्याची कुठं आतापर्यंत नाही पाहिली कुठं. म्हणजे एक नंबर काम आहे. एक नंबर झाले. हो. तर ते मगाशी बाबा म्हणजे रस्त्यानं शेतकऱ्याला काय करायचं असते, काय करायचं सर? जेवढं गतिमान वाढन, आज शेतकऱ्याचा माल, माझा माल 100 किलोमीटरवरून येतो थोडक्यात, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा तर तो 100 किलोमीटर त्याला मार्केटिंगला सुविधा भेटते ना. आज माल जर मला टायमिंग मध्ये नाशिकला इथून 4 वाजेपर्यंत द्यायचा आहे तर मग तो गेला पाहिजे ना. जितका टायमिंग मार्केट कव्हर होतं तितका शेतकऱ्याचा फायदा आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बाबासाहेब जरेकर. बाबासाहेब काय करता? माझा आडते व्यवसाय आहे. आडते? बर. काय म्हणतात व्यापारी आडती? खुश आहे सध्या, चांगली परिस्थिती. बर. का काही लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे भाव भेटतोय, बाजार भेटतो. नुसतं लोक काय करते, कांदा पण काय होतंय, लोक एकाच पिकामागे वळते. त्याच्यामुळं एक बाजार कोणत्या तरी मार्केटमध्ये लेवल पाहून कोणता माल शॉर्ट आहे तो माल करायला पाहिजे. मोदी काही कोणाला सगळ्यांना किराणा भरून देणार नाही. आपल्या डोक्याने आपण टेक्निकल शेती करतो, त्या पद्धतीने आपण शेती करून आपल्याला कसं उत्पन्न मिळेल हे पाहिलं पाहिजे. तुम्ही व्यापारी म्हणून सांग, किती वर्ष झालं व्यापार करता? मी झालं 19 वर्ष झालं. 19 वर्ष म्हणजे त्यातली 10 वर्ष भाजपची, 9 वर्ष काँग्रेसची बघितली. काँग्रेसच्या काळात मालाचे भाव भरपूर होते ना, आता कमी आहेत किंवा आता जास्त होते तेव्हा भरपूर होते. हे असं सरकारवर अवलंबून आहे का? असं होतं का? त्याचं सरकारवर काहीच अवलंबून नाही. परिस्थिती अशी झाली, लोकसंख्या वाढली, लोकांना टेक्निकल शेती करायला लागली. जिथं पहिले 2 कॅरेट माल निघत होता तिथं 10 कॅरेट माल निघायला लागला आणि कुटुंब छोटे होत चालले. पहिले एका घरात एका वेळेस 1 किलो भाजी टमाटा लागत होता. तरी म्हणते की काय आमची माती केली, म्हणते ती जीएसटी घेते, काय काय केले. आता मला एक सांगा, जीएसटी घेतो पण बाकीचे फॅसिलिटी आहेत ना आपल्याला. 2000 रुपये देतो आपण. प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एका हाताने घेतलं तर दुसऱ्या हाताने द्यावंच लागतंय. आता रस्त्याचं एवढं आपल्या भारतामध्ये डेव्हलप चाललेलं आहे. हे रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा माल जिथं 4 तास लागत होता तिथे 1 तासात पोहोचवायला लागला. नमस्ते. नमस्ते. काय नाव? दांगड संतोष. संतोष भाऊ, काय वातावरणचं काय, आता काहीतरी होईनच. शेवटी शेतकरी नाराजच भाजपवर. नाराज आहे? हो. मग काय वाटतं नाराज आहे? आज काय टमाट्याचं आहे असं 5 रुपये, 2 रुपये, 3 रुपये काय लावलं टामटन झालं आमट. काय करणार आहे बीजेपी सरकार? असं शेतकरी विरोधी सरकार आहे. आयात निर्यातीच काय, ज्यावेळेस 1800 रुपये, 1000 रुपये टमाटे जात होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं? आता काहीतरी करा ना तुम्ही. आता टमाटर पाठवा ना कुठेतरी. टमाट्याचं काहीतरी, कांद्याचं काहीतरी करा. कांद्याची निर्यात बंदी उठवा. आता कांदा काय शेतकऱ्यांनी काय करायचं? 10,000 रुपये एकर लागवडीला खर्च आहे. इथं काय लंके आणि विखे पाटील असा सामना आहे. लोक कुणा पाठीमागे जातील असं वाटतंय आणि मताधिक्य कसं होईल असं वाटतंय? दोन्हीचं पार्ट जडायचे तसं काही नाही. लंके पण आघाडीवरच आणि विखे पण आघाडी. विखे पण काय कमी नाही, तसं काही नाही. असंही सांगता येत नाही. हो, सांगता येत नाही. नमस्कार. नमस्कार. काय करत? मी मार्केटमध्ये चहाचं दुकान आहे. चहाचं दुकान आहे? चहावाला माणूस आहे बाबा. काय म्हणतोय चहावाला माणूस? काही नाही, निवांत एकदम. काय म्हणते लोक चहा प्यायला आल्यावर काय गप्पा मारते तिथे? कुणाला मतदान करायला म्हणते? नाही, मतदान तर असं होणार आहे, टक्कर जास्त होणार आहे जोरात. पण येणार तर आधीच येणार फक्त. कारण की असं सांगता येत नाही की निलेश लंके माणूस असं नाही की वाईट नाही. निलेश लंके वाईट नाही. निलेश लंके सारखं माणूस नाही पण नाही आता सध्या. पण विषय असा आहे की दादाच्या बरोबर नाही तो माणूस. निलेश लंके दादाच्या बरोबर नाही. माणूस चांगला आहे. माणूस चांगला आहे निलेश लंके. कारण की त्यांनी पण चांगले कामं केलेले. जेव्हापासून तो आलेला आहे तेव्हापासून त्यांनी पण लई चांगले कामं केलेले. तसं दादाच आहे. दादा 50 वर्षापासून कामं करतात. त्यांच्या पिढ्यान हॉस्पिटल आहे का नाही? तसं म्हणजे असं पण नाही की निलेश लंके वाईट आहे, दादा वाईट आहे. वाईट तर कुणीच नाही. आपल्याला फक्त आहे ना, आता कोण नगरसाठी चांगलंय, बेस्ट कोण आहे ते आपल्याला बघायचंय. तर त्या माध्यमातून आहे ना, आता सुजितदादांनी काय काय केलेले काम, उड्डाण पुलाचे काम केलेले, बरेच अजून सुजितदादांनी काम केलेले बाहेरचे, पण ते अजून नगरकरांना माहिती नाही. निकाल जाहीर होईल. आईला देवी नगरचे खासदार आपले सुजयदादा विखेच येणार निवडून. विखेच निवडून येणार 100% गॅरंटी सहित घ्यायचं. का बरं विखे येणार? विखे आमच्या मनामनात दे. दादा आमचा माणूस. निकाल जाहीर होईल. आईला देवी नगरचे खासदार आपले सुजयदादा विखेच येणार निवडून. विखेच निवडून येणार 100% गॅरंटी सहित घ्यायचं. का बरं विखे येणार? विखे आमच्या मनामनात दे. दादा आमचा माणूस. नमस्ते. काय नाव? भूषण तांबे.
काय करता? मी मार्केटला कामाला आहे. कामाला आहे इथं निवडणुकीचं वातावरण इथं बीजेपी 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 का? कारण की कामं झालेली आहेत तेवढे. आज तुम्ही भारतात कुठेही जा, तुम्ही जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जा किंवा गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत, कुठलंही रस्त्याचं काम म्हणू नका, कुठलं गाव, कुठला तालुका, कुठला जिल्हा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर या बीजेपी गव्हर्नमेंटने परिणाम केलेला आहे. आज तुम्ही पूर्वी बघत असाल की कुठलं गव्हर्नमेंट काय करतं हे सामान्य माणसापर्यंत जात नव्हतं. आज तुम्ही कुठलीही प्रतिक्रिया, कुठलीही गोष्ट घडली किंवा काय घडणार आहे, प्रत्येक व्यक्ती सांगतो की हे मोदी सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारं सरकार आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला तुम्ही पाहत असाल की अगदी घरात बाहेर येईल आपल्या स्वच्छतेपासून ते राफेल विमान घेण्यापर्यंत, आपल्या स्वच्छतेपासून सुरक्षतेपर्यंत सगळ्या गोष्टीवर बीजेपी गव्हर्नमेंटने काम केलेलं आहे. सुरक्षा एक जागतिक स्तरावर जगाला लीड करणारा नेता आज भारतात, जगाचं नेतृत्व आज भारत करतोय. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही युक्रेन आणि ते युद्ध चालू होतं जागतिक स्तरावर, आपली भारतीय मुलं तिथे अडकली होती. आज फक्त आपल्या गाडीवर तिरंगा लागलेला आहे, तिरंगा फडकलेला आहे, फक्त या तिरंग्यासाठी आपल्यासाठी युद्ध थांबवले गेलं आणि त्या मुलांना भारतात आणले गेले. आणि ते परवडलं पाहिजे ना. आपण इथून मग 1-2-3 वर्षापूर्वी कांदा पहिला 100 रुपये विकला कांदा. त्यावेळी असं झालं नाही की गव्हर्नमेंटने 100 रुपये कांदा केला, गव्हर्नमेंटच्या नावाने कोण म्हटलं नाही की अरे गव्हर्नमेंटमुळे 100 रुपये कांदा झाला. पण भाव कमी झाले तर हे गव्हर्नमेंट करतो, मोदी करतो. हे काय गव्हर्नमेंटचं यश आहे की आपण काय सर्वसामान्य माणसं कुठलीही गोष्ट करा, तुम्ही कुठल्या दवाखान्यात जा, हॉस्पिटलमध्ये जा, कुठली नवीन गोष्ट खरेदी करायला जा, हे आपण काय सगळं ब्लेम काय करतो, आपण मोदी सरकारवर करतो. पण हे आपण लक्षात घेत नाहीये की या अगोदर आपल्याला कोण काय करते या गोष्टीची माहित नव्हती. पण आज 100% लोकांना माहिती आहे काही करणार ते मोदीच करणार. ठीक आहे. या पद्धतीच्या प्रतिक्रिया या संपूर्ण बाजारामधल्या लोकांच्या आहेत. आपण खरं तर जरा उशीर झाला, मला इथे यायला 8:30 वाजल्या. 8:30 वाजल्यामुळे बराच शेतकरी इथे, दादाने सांगितलं की 5 ते 8च्या दरम्यान इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतो आणि आपण यायला, कारण आपल्याला काही इथलं माहित नाही, यायला आणि शेतकरी जायला गाठ पडली नाही. तर खरं तर काही शेतकरी, ही व्यापारी, दिवाणजी, काम करणारी पोरं, ही सगळी कंपनी आपल्याला त्या ठिकाणी सापडली आणि या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यात. शेतकऱ्यामध्ये देखील 2 पद्धतीचे शेतकरी भूमिका घेत आहेत. आपल्याला जे सुरुवातीला काही शेतकरी गाठ पडले त्यांचं म्हणणं असं होतं की सातत्यानं आयात निर्यातीचं धोरण असेल, कांद्याचे भाव असतील, दुधाचे भाव असतील, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले आणि हे भारतीय जनता पार्टी सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे. काही शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की मी शिमला मिरची वर्षभर करतो, 50 रुपये किलोने विकतो. पिकांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याने विचार केला पाहिजे, पिकांमध्ये बदल केला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याच वेळा एखाद्या शेतकऱ्यांचा एकदा कांदा लावला तर वळीने पुन्हा सगळे शेतकरी कांदा लावतात. एखाद्याला टोमॅटोमध्ये पैसे झाले तर पुन्हा सगळेजण टोमॅटो लावतात आणि साहजिकच आवक वाढते आणि मग दर पडतात. त्यामुळे पिकांचं नियोजन केलं पाहिजे, बाजारामधली मंदी ओळखली पाहिजे. आता कुठल्या पिकाला दर कमी आहेत, मग लागवडी कमी होणार, त्या काळात जर आपण लागवडी केली तर निश्चितपणाने भाव मिळू शकतो. अशा बऱ्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका घेतल्यात. काही जणांचं म्हणणं होतं की रस्त्यांचा विकास म्हणजे शेतकऱ्यांचा विकास नाहीये. काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की रस्ते झाल्यामुळे आमचा माल त्या ठिकाणी जल्दीनं बाजारपेठामध्ये येतोय, त्यामुळे आम्हाला लवकर टायमिंग गाठून त्या ठिकाणी चांगले निलाव त्या ठिकाणी करता येतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येतात. व्यापारी वर्ग भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलताना दिसतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विखे पाटील आणि लंके यांच्याबद्दल बोलत असताना या भागामध्ये तरी लोक विखे पाटलांचं नाव घेतात आणि त्याचं कारण सांगितलं जातंय की पाठीमागच्या 3-4 पिढ्यांचं राजकारण आहे, सुसंस्कृत राजकारण आहे, सभ्य राजकारण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या 4 पिढ्या असून आशिया खंडातला पहिला साखर कारखाना काढलेला असून देखील अतिशय भाषा, राहणीमान, विनम्र असलेली माणूस त्या ठिकाणी आहे, म्हणून विखे पाटलांच्या पाठीमाग, कारण नगरचं राजकारण सुसंस्कृत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया लंके साहेबांच्या बाजूने बोलताना लोक म्हणतात की साधा माणूस आहे, सहज उपलब्ध होतो, कोविडच्या काळामध्ये काम केलं, या पद्धतीच्या प्रतिक्रिया. त्यामुळं संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोक देत आहेत. परंतु प्रत्यक्षात मतदान होऊन निकाल काय लागतो हे पाहणंच आता औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु तत्पूर्वी नगरचं हे वातावरण यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलंच ढवळून निघालंय हे मात्र नक्की. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नगर.